नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय परिसर अभ्यास एक धडा 6वा अन्न व निवारा. चला जाणून घेऊ या धड्यामध्ये काय. अन्न म्हणजे जे आपण काय खातो आणि निवारा म्हणजे जिथे आपण राहतो. अमित आणि स्वरा जेवायला बसले होते. आईने जेवायचे ताट वाढले आणि म्हणाले, पाहिजे तेवढे अन्न खा, अन्न वाया घालू नका. आता अमित आणि स्वरा ही दोन मुलं आहेत. ही जेवणासाठी बसले होते. आईने त्यांना जेवायचे ताट वाढले आणि आई त्यांना म्हणाले, हे ताट वाढलेलं आहे, ते घ्या, मला पाहिजे तेवढं घ्या आणि जे अन्न आहे ते वाया घालू नका, म्हणजे अन्न टाकून देऊ नका, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच खा. अमित, आई तू हे रोज आम्हाला का सांगतेस? आई, अन्न वाया घालू नये म्हणून. स्वरा म्हणाली, का? तर आमितने आईला प्रश्न विचारला की अरे आई, तू आम्हाला रोज असं का सांगतेस की अन्न वाया घालू नका? तर आई म्हणाली, अन्न वाया घालू नये. अन्न आपण जे खातो ते वाया घालवायचं नसतं, कारण की शेतकरी खूप कष्टाने ते बनवलेलं असतं. तर स्वरा म्हणाली, का? तर आई, अगं शेतकरी मोठ्या कष्टानं धान्य पिकवतो तेव्हा आपल्याला ते मिळतं. अमित, आई तुला माहित आहे का शेतकरी धान्य कसं पिकवतो? मग आई म्हणाली त्यांना की शेतकरी आहे खूप कष्टाने ते धान्य पिकवतो, त्यामुळे ते आपल्याला टाकून त्याची नासाडी करायची नाहीये. मग आम्ही म्हणा, आई तुला माहिती आहे का शेतकरी कसं धान्य पिकवतो? आई, हो. स्वरा, मग आम्हाला पण सांग. आई, हो सांगते. मग आई अमित बोलला की शेतकरी कसं धान्य पिकवतो, आई आम्हाला सांग. आई म्हणाली, हा मला माहिती आहे. स्वरा म्हणाले, आम्हाला पण सांग. मग आई म्हणते, सांगते. तर चला समजून घेऊया. इथे ट्रॅक्टर आहे, शेत आहे आणि शेतकरी राजा बिया टाकत आहे. तर आई, शेतकरी शेतात मशागतीची कामं करतो, बैलजोडी वापरून ट्रॅक्टरला शेतीची अवजारे जोडून जमीन नांगरतो. उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पाऊस पडला की त्याची मशागत करून शेतात बियाणे पेरतो. आता शेतकरी राजा आहे आपला, तो काय करतो, जमिनीची मशागत करतो. आता याच्यामध्ये मशागत करताना तो काय काय करतो, तर बैलजोडी घेऊन शेत नांगरतो किंवा ट्रॅक्टरला शेतीची अवजारे जोडून जमीन नांगरतो. आणि नंतर जेव्हा जमिनीवर पाऊस पडला की शेतात तो बियाणे टाकतो. म्हणजे आता तांदूळ टाकायचे तर तांदळाचे बियाणे टाकेल, गहू पाहिजे असेल तर गव्हाचे बियाणे, ज्वारी पाहिजे असेल ज्वारीची बियाणे तो टाकतो शेतामध्ये. पेरणी झाली की थोड्या दिवसांनी पिके उगवू लागतात. उपलब्ध पाण्यावर पिके जोमाने वाढतात. पिकांमध्ये दाणे भरवून लागतात. आता जशी पेरणी झाली की थोड्या दिवसांनी जी पिके आहेत ती जमिनीतून उगवू लागतात आणि उपलब्ध पाण्यावर पिके जोमाने वाढतात. पिकामध्ये दाणे भरू लागतात. दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करावी लागते. कापणी म्हणजे सगळी कणसे कापून गोळा केली जातात. नंतर मळणी, उफणणी करतात. स्वरा, आई मळणी म्हणजे काय? आई, कणसे मळून त्यातले दाणे वेगळे करणे म्हणजे मळणी. आता याच्यामध्ये काही दिवस झाले की पिकांमधून दाणे बाळावे लागतात. ते दाणे पूर्ण भरल्यानंतर आपल्याला त्याची कापणी करावी लागते. कापणी म्हणजे जसं ते मोठं गवतासारखं येतं ते आपण खालून कापतो आणि ते झालं की आपल्याला त्यातून कणसे कापून गोळा करावे लागतात. ते कणसे असतात ते. मग कणसे करताना आपण काय करतो, मळणी करतो, उफणणी करतो. मग स्वरांनी आईला विचारला प्रश्न की आई मळणी म्हणजे काय ग? तर आई म्हणाली, कणसे मळून दाणे वेगळे करणे, म्हणजे जो बियाचा भाग आहे, कणीस असतं त्यातून जो खरा दाणा आहे धान्याचा तो वेगळा करणे म्हणजे मळणी. आता पुढे त्यासाठी बैलाचा उपयोग करतात. खळ्यात एक खुंटा मध्यभागी रोवतात. त्याला बैल बांधतात. बैल खुंट्याभोवती फिरतो. त्याच्या पायाखाली येतील अशा रीतीने कणसे रचतात. बैल कणसांवरून फिरायला लागले की त्याचे वजनाने दाणे सुटतात. आता त्यासाठी काय करतात, मळणीसाठी बैलाचा उपयोग करतात. एक खुंटा आपण आहे तो मध्यभागी रोवतो आणि त्याला आपण बैल बांधतो आणि तो बैल असतो तो खुंट्याभोवती गोल 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 फिरत असतो आणि त्याच्या पायाखाली जे दाणे येतात ते असतात, ते कणसे असतात. ते कणसामध्ये वजनदार दाणे बाहेर सुटतात. अमित, उफणणी कशी करतात? आता अमितने आईला प्रश्न विचारला, आई उफणणी म्हणजे काय? तर आई म्हणते, उफणणी करण्यासाठी थोड्या उंच जागेवर राहतात. मळणी केलेले धान्य सुपात घेऊन जमिनीवर सोडतात. वाऱ्यामुळे टरफळे, हलका कचरा दूर जातो. दाणे जवळ पडतात आणि त्यांची रास तयार होते. मळणी व उफणणी आजकाल यंत्रावर करतात. यंत्राने काम लवकर होते, पण कष्ट व खर्च करावाच लागतो. आता उफणणी करण्यासाठी आपल्याला काय करायला, थोडा उंचावर राहावं लागतं आणि तो आपण एक सूप घेतो. सुपामध्ये धान्याचं असेल ते घेतो आणि वरून ते आपण खाली जमिनीवर सोडतो. त्यामुळे काय होतं की जो धान्यामध्ये जो कचरा आहे तो वाऱ्यामुळे दूर उडून जातो आणि धान्य वजनामुळे जमिनीवर खाली पडते, त्याची रास तयार होते. मळणी आणि उफणणी आपण हल्ली यंत्रावर पण करू शकतो, पण यंत्रावर काम लवकर होतं, पण कष्ट आपल्याला करावेच लागतात आणि खर्च पण करावाच लागतो. मग पुढे त्या धान्याच्या राशीचं काय होतं ग आई? मग आई म्हणते,
स्वरा म्हणाली, त्या धान्याचं पुढं काय होतं? मग आई म्हणते, उपणी नंतर मिळालेले धान्य पोत्यात भरून ठेवतात. त्याला कीड लागू नये, उंदराने घुशीने नासाडी करू नये यासाठी योग्य काळजी घेतली जाते. शेतकरी आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके धान्य शिल्लक ठेवतात. उरलेले पोते गाडीत भरून बाजारात विक्रीसाठी नेतात. तेथे व्यापारी धान्य विकतात. आता उपणी झाली की आपण ते धान्य आहे ते पोत्यामध्ये भरून ठेवतो. त्याला कीड लागू नये, उंदराने घुसण्याची नासाडी करू नये म्हणून आपण ते नीट सांभाळून ठेवतो. आपण त्याची नीट काळजी घेतो. शेतकरी आपल्या कुटुंबाला पुरेल इतके अन्न ठेवतात आणि उरलेले पोते असतात ते गाडीत भरून बाजारात विक्रीसाठी नेतात. तेथे व्यापारी असतात ते आपले धान्य विकत घेतात. अमित, पण भाकरी कुठे बनली अजून? आम्ही विचारलं, आई आपल्याकडे धान्य आलं पण भाकरी कशी काय अजून बनली नाही? तर आई, अरे हो की ऐक, व्यापारी शेतकऱ्यांकडून लोक व्यापाऱ्यांच्या दुकानातून धान्य विकत घेतात, निवडतात, स्वच्छ करतात, नंतर धान्य दळून पीठ बनवतो. मग स्वयंपाक करताना त्या पिठापासून भाकरी करतात. तेव्हा कुठे तुमच्या ताटात भाकरी येते. मग आई म्हणाले, अरे हो हो थांब, जेव्हा आता मी पुढे सांगते, व्यापाऱ्यांकडून लोक त्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून धान्य विकत घेतात, त्या निवडतात, स्वच्छ करतात आणि नंतर आपलं धान्य दळून पीठ बनवतो. आपण त्याचं काय बनवतो? पीठ बनवतो. मग स्वयंपाक करतात, त्या पिठापासून भाकरी करतात. तेव्हा कुठे तुमच्या ताटात भाकरी येते आणि तेव्हा कुठे तुमच्या ताटामध्ये भाकरी येते. आता ही सगळी प्रोसेस झाली की आपल्या ताटामध्ये भाकरी येते. आता पुढे, इतक्या लोकांच्या प्रयत्नाने अन्न तयार होतं, ते अन्न वाया घालवणे चांगले आहे का? स्वरा, अमित, नाही, आता आम्ही कधीच अन्न वाया घालवणार नाही. आई, शाबास बाळांनो. मग इतक्या सर्व लोकांनी जे तयार केलं, म्हणजे प्रयत्नाने अन्न तयार होतं, ते अन्न आपल्याला वाया घालवणं चांगलं आहे का वाईट, असा आईने दोघांना प्रश्न विचारला. तेव्हा स्वराने अमित म्हणाले, नाही, आता आम्ही अन्न कधीच वाया घालवणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अन्न वाया घालवू नका, कारण की शेतकरी राजा खूप मेहनतीने कष्ट करून आपलं धान्य पिकवतो. आई म्हणाले, शाबास बाळांनो. आता कृती करा. शेतकऱ्यांच्या मध्ये शेतापासून तुमच्या येईपर्यंत अन्नधान्याचा प्रवास कसा होतो यावर मित्रमैत्रिणींवर संवाद साधा. शेतातून घरपर्यंत अन्नधान्याचा प्रवास दाखवणे, चित्र मिळवा व वहीत चिकटवा. हे तुम्हाला ही कृती करायची आहे. आता समजून घेऊ. अन्न कधीही वाया घालू नये. आपण नेहमी म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. याचा अर्थ अन्न हे साक्षात ब्रह्म आहे. म्हणजेच अन्न हे पवित्र, पूजनीय आणि आपल्या जीवनाचा आधार आहे. मित्रांनो, आपल्या शरीराचे कार्य चालण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून तयार होते. आपण योग्य वेळी योग्य आहार योग्य प्रमाणात घेतल्यास आपले शरीर निरोगी व सदृढ राहते. आता अन्न आपल्याला कधी वाया घालवायचं नाही. आपण नेहमी म्हणतो, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते अन्न हे साक्षात ईश्वराचं रूप आहे. म्हणजेच अन्न हे पवित्र आहे, पूजनीय आहे आणि आपल्या जीवनाचा आधार आहे. मित्रांनो, आपल्या शरीराचे कार्य चालण्यासाठी लागणारी ऊर्जा ही अन्नातून तयार होत असते. आता आपल्या शरीराचे कार्य चालण्यासाठी लागणारी ऊर्जा आहे ती अन्नातून तयार होत असते. आपण योग्य वेळी योग्य आहार योग्य प्रमाणात घेतल्यास आपले शरीर निरोगी व सुदृढ होते. आता आपण योग्य वेळी योग्य आहार आणि योग्य प्रमाणात घेतला, म्हणजे जास्त खायचं नाही, आपल्या पोट भरेल इतकंच खायचं, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ निरोगी राहतं. आता तक्ता पूर्ण करा. आपण दररोज घरी अन्नपदार्थ बनवतो. आपल्या अन्नपदार्थात विविध अन्नधान्ये, भाजीपाला व फळे यांचा वापर करतो. शिक्षकांच्या मदतीने राज्यातील विविध प्रदेशात अन्नधान्यापासून बनवलेल्या पदार्थांची यादी पुढील तक्त्यात तयार करा. आता आपण जे घरी अन्नपदार्थ बनवतो, कोणते कोणते धान्य पदार्थ, कोणता भाजीपाला वापरतो, फळे वापरतो, यांचा आपल्याला तक्ता बनवायचा आणि शिक्षकांच्या मदतीने विविध प्रदेशात अन्नधान्यापासून बनवलेल्या पदार्थांची यादी बनवायची आहे. आता खालील तक्ता अशा प्रकारे: अन्नधान्य प्रदेशात बनवलेला पदार्थ: कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ इथे बनवलेला पदार्थ आहे. तर तांदूळ कोकणामध्ये बनतो, गहू पश्चिम महाराष्ट्र, ज्वारी मराठवाडा, कडधान्य खानदेश, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी बनतात. तुमची तयार झालेली यादी मित्रांनो दाखवा. तुमच्या यादीत नसलेला पदार्थ तक्त्यात नोंदवा. आता तांदूळ, तांदळापासून काय काय बनतं? भाकरी, भात, डोसा, मोदक, इडली. गव्हापासून बनते चपाती किंवा आपण तिला पोळी म्हणतो. ज्वारीपासून भाकरी बनते. कडधान्यापासून भाज्या बनतात. महाराष्ट्रातील अन्नपदार्थात
विविधता ही गहू, तांदूळ, ज्वारी, तेलबिया, विविध कडधान्ये यांपासून तयार केलेले पदार्थ दिसून येतात. आता महाराष्ट्रात जे अन्नधान्य आहेत याच्या विविधतेमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तेलबिया, विविध कडधान्ये या भाज्यांपासून बनलेले पदार्थ दिसून येतात. अन्नधान्यातील विविधता ही प्रादेशिक हंगामी घटकानुसारही दिसून येते. उदाहरणार्थ कोकणातील भात, मासे व विदर्भ आणि मराठवाडा येथे ज्वारी बाजरीचे पदार्थ अधिक प्रमाणात आहारात असतात. आता याच्यामध्ये अन्नधान्याची विविधता ही प्रादेशिक व हंगामी घटकानुसारही दिसून येते. याच्यामध्ये काय असतं, कोकणात भात मासे खातो, विदर्भात ज्वारी व बाजरीचे पदार्थ अधिक प्रमाणात आहारात असतात. आता दैनंदिन जीवनात विविध पदार्थांचा समावेश केल्याने संतुलित पौष्टिक आहार मिळतो. अन्नधान्याची विविधता प्रामुख्याने हवामान, भौगोलिक परिस्थिती, स्थानिक घटकांवर आधारित असते. आता तुमच्या लक्षात येईल की काही वेळेस एकच अन्नधान्यापासून विविध पदार्थ तयार होतात. तांदूळ मुख्य अन्नधान्यापासून वेगळे अन्नपदार्थ तयार केलेले असतात. आपल्या देशात अन्नधान्य उत्पादनात विविधता आढळते. आता आपण बघतो की एकाच अन्नधान्यापासून विविध आपण पदार्थ बनवतो, तांदळापासून विविध अन्न पदार्थ बनवतो. त्यामुळे आपल्या येथे अन्नधान्य उत्पादनात विविधता आढळते. आता ही अन्नधान्याची विविधता ही प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक घटकांवर अवलंबून असते. आता प्रत्येक अन्नधान्याला लागणारा हवामान वेगळं आहे, तांदळाला वेगळं आहे, बाजरीला वेगळं आहे, ज्वारीला वेगळं आहे. त्यामुळे विविध भागांमध्ये वेगवेगळं अन्नधान्य उगवतं. अशा प्रकारे भाकरी, भात असे चित्र काढायचे. मी असे सिंपल, माझी ड्रॉइंग इतकी चांगली नाही म्हणून असंच केलंय. आता माहिती करून घेऊ. आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो. शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस सर्वत्र सम प्रमाणात पडत नाही. त्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये तांदूळ, नाचणी, वरई, नारळ अशी पिके घेतली जातात. आता आपला देश आहे तिथे सगळीकडे शेतीप्रधान देश आहे आपला, सगळीकडे शेती केली जाते. शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती आपली मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पीक येण्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे आणि आपला जो पाऊस आहे तो भारतामध्ये सगळीकडे सम प्रमाणात, म्हणजे सगळीकडे समान पडत नाही. काही ठिकाणी जास्त पडतो, काही ठिकाणी कमी पडतो. तर ज्या ठिकाणी जास्त पडतो तिथे तांदूळ, नाचणी अशी पिके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पडतो तिथे गहू, तूर, सोयाबीन अशी पिके घेतली जातात. तर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ, नाचणी, वरई अशी पिके घेतली जातात. जिथे मध्यम पाऊस पडतो त्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन अशी पिके घेतली जातात. तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मूग, मटकी अशी पिके घेतली जातात. जिथे कमी पाऊस आहे तिथे ज्वारी, बाजरी, मूग, मटकी अशी पिके घेतली जातात. पिके उत्तम येण्यासाठी सुधारित बी बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी गरजेचे असते. आता पिकं उत्तम येण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? तर बी बियाणे, सुधारित चांगली बी बियाणे पाहिजेत, जमीन सुपीक पाहिजे, पुरेसा सूर्यप्रकाश पाहिजे आणि आवश्यक तेवढे पाणी गरजेचं असते. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये विविधता दिसून येते आणि आपल्या देशामध्ये ऋतूनुसार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये विविधता दिसून येते. आता उपक्रम, शिक्षकांच्या मदतीने भारतीय खाद्यान्न पिकांची माहिती देणारे व्हिडिओ चित्रे आंतरजाल इंटरनेटच्या सहाय्याने ही व्हिडिओ बघायचे, चित्रे बघायची आहेत. आता निरीक्षण करा, इथे एक फळवाळा आहे, तो फळे विकतोय आणि दोन स्त्रिया ती फळे घ्यायला आलेली आहेत. तर जाणून घेऊया. फळे विकणाऱ्यांच्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे सांगा. इथे केळी आहे, सफरचंद आहे, पेरू आहे, संत्रे आहेत. तुमच्या परिसरामध्ये कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात? तर सफरचंद असतो, केळी असतात वर्षभर. हिवाळा ऋतूत कोणत्या फळांचे प्रमाण जास्त असते? हिवाळ्यात जास्त करून द्राक्षे येतात. उन्हाळ्या ऋतूत कोणती फळे विक्रीस येतात? उन्हाळ्यात आंबे, टरबूज, कलिंगड ही पिके विक्रीस येतात. फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते, त्या ऋतूनुसार विविधता आढळते आणि फळांची जी उपलब्धता आहे ती ऋतूनुसार वेगळी असते, कमी जास्त होते आणि ऋतूनुसार ती विविधता आलेली दिसते आपल्याला. आता निरीक्षण करा, इथे आंबा, पपई, केळी, द्राक्षे, फणस, कलिंगड अशी फळे दिली आहेत. त्यांची तुम्हाला नोंद करायची. त्यांच्या तुमच्या तक्त्यात ऋतूनुसार दिलेल्या फळांची नोंद करा. आता उन्हाळ्यामध्ये मुख्य फळ येतं, आंबा येतो, कलिंगड येतं, हिवाळ्यामध्ये द्राक्षे येतात, पावसाळ्यामध्ये पपई असते, पपई वर्षभर असते. आता बाकीचे नाव तुम्हाला लिहायचे. चित्राचे निरीक्षण करावं, प्रश्नांची उत्तरे सांगा. आता हे जे चित्र आहे याच्यामध्ये शेतीसाठी लागणारी अवजारे आहेत. त्याच्यामध्ये कुदळ झाला, फावडा झाला, नांगर झाला, चाक झाला, या सर्वांची चित्रे आहेत आणि इथे पेरणी चालू आहे. या चित्रामध्ये काय चालू आहे? पेरणी चालू आहे आणि इथे ऊसाचा
ऊस तयार झालेला कारखान्यामध्ये घेऊन चाललेला आहे शेतकरी राजा. शेतकऱ्याला शेतात कोणकोणती कामे करावी लागतात, शेतीची कामे करताना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची माहिती घ्यायची. आता शेतकऱ्याला काय करायला लागतं, जमीन नांगरावी लागते, जमिनीची नीट काळजी घ्यावी लागते, बी पेरावं लागतं, बी पेरल्यावर येणारे रोपांवर लक्ष ठेवायला लागतं, रोपं आले की कीड पडू नये त्यासाठी. नंतर जास्त हे झालं, पीक तयार झालं की उपणणी मळणी हे झालं. शेतात कामे करताना कोणकोणत्या समस्या, ऊन झाला, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, या सर्व नैसर्गिक समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं. मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध कामे करतो. अन्नाची गरज पूर्ण करण्यात शेतकरी महत्वपूर्ण भूमिका बजावतो. आता मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध कामे करत असतो. अन्नाची गरज पूर्ण करण्यात शेतकरी महत्वपूर्ण भूमिका बजावतो. अन्नाची गरज फार पूर्वीपासून शेतकरी पूर्ण करीत आहेत. शेतकरी शेतात अनेक कामे करतो, जसे जमिनीची मशागत करणे, पेरणी, कापणी, मळणी, उपणणी, धान्य पोत्यात भरणे, बाजारपेठेत पोहोचवणे, अशी विविध कामे शेतकरी करत असतो. आणि आपले जी अन्नाची गरज आहे, जे नोकरदार वर्ग आहेत, त्यांची अन्नाची गरज भागवण्याची महत्वपूर्ण भूमिका कोण बजावतो? शेतकरी राजा. शेतकरी शेतात कष्ट करून धान्य, फळे, फुले, भाजीपाला, कडधान्य, तेलबिया इत्यादी आपल्या सर्वांसाठी पिकवतो. शेतीचे उत्पन्न जमीन, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश या घटकांवर अवलंबून असते. आता आपला शेतकरी आहे तो शेतात कष्ट करून धान्य पिकवतो, फळे आणतो, फुले, भाजीपाला, कडधान्य, तेलबिया इत्यादी सर्व पिकवतो. शेतीचे उत्पन्न जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश या घटकांवर अवलंबून असते. आता आपला प्रश्न विचारला, शेतीचे उत्पन्न कशावर अवलंबून असते? तर जमीन, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश या घटकांवर अवलंबून असते. कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आता कोणत्याही प्रदेशात एखादा मुख्य पीक असेल तर तिथला आसपासचा जो प्रदेश आहे तिथे तो पदार्थ बनवण्यासाठी उपयोग केला जातो. उदाहरणार्थ महाराष्ट्रात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते, म्हणून सोलापूर जिल्ह्यास ज्वारीचे कोठार ओळखले जाते. आता महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते, म्हणून सोलापूर जिल्हा आपण ज्वारीचे कोठार, कोठार म्हणजे जिथे भरमसाठ साठा आहे त्याला आपण कोठार म्हणतो. पठारी प्रदेशात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात होते. त्या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे इत्यादी पदार्थ बनवले जातात. आता ज्वारीपासून काय काय बनतं? तर हुरडा बनतं, लाह्या बनतात, भाकरी बनते, घुगऱ्या बनतात, पापड, सांडगे, आंबील, धपाटे इत्यादी सर्व पदार्थ बनवले जातात. आता कोकणात समुद्रलगतच्या प्रदेशात तांदूळ आणि नारळाचा वापर जास्त होतो. मध्य महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मोहरी इत्यादीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसेच आदिवासी भागात नाचणी, वरई यांच्या भाकरी बनवतात. आता कोकणात समुद्रलगतचा प्रदेश आहे तिथे तांदूळ आणि नारळाचा जास्त वापर होतो. मध्य महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन या मोहरी इत्यादी पिकांचा जास्त उपयोग होतो. आदिवासी भागात नाचणी, वरई यांच्या भाकरी बनवल्या जातात. आता समजून घेऊ, सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक खते वापरून पिके घेण्याची पद्धत. यामध्ये रासायनिक खते न वापरता शेती केली जाते. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय? आपण केमिकल, रासायनिक पदार्थांचा उपयोग न करता नैसर्गिक खते वापरून जे आपण शेती केली जातो त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो. याच्यामध्ये रासायनिक खतांचा आपण वापरच केला जात नाही, करतच नाही. आता याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ कोणकोणते आहेत? तर शेतीतील शेण झालं, कंपोस्ट खत झालं, गांडूळ खत झालं, पालापाचोळा यांचं खत बनवलं आणि त्यांचा वापर शेतीसाठी केला जातो. शेतीतील रोग नेण्यासाठी नैसर्गिक उपाय केले जातात, त्यामुळे शेतीतील मृदेची सुपीकता टिकून राहते. आता शेतात जे पिके येतात त्याला कीड लागू शकते आणि रोग नियंत्रणासाठी आपण नैसर्गिक उपाय करतो, त्यामुळे शेतीतील मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीची मृदा आहे, माती आहे, त्याची सुपीकता टिकून राहते. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन सकस असते. अलीकडे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची उत्पादकता वाढली आहे. कमी खर्चात कमी श्रमामध्ये शेतीची विविध कामे यंत्राच्या सहाय्याने केली जातात. आता सेंद्रिय शेतीतून आपल्याला मिळणारे उत्पादन असतं ते सकस असतं. अलीकडे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे शेतीची उत्पादकताही वाढली आहे. कमी खर्चात कमी श्रमामध्ये शेतीची विविध कामे यंत्राच्या सहाय्याने आपण करतो. आता चित्राचे निरीक्षण करा. आता इथे पहिलं गावाकडे इथे चुलीवर अन्न शिजवलं जातं, इथे गॅसवर अन्न गॅस सिलेंडरचा वापर करून अन्न शिजवलं जातं आणि इथे इलेक्ट्रिक कुकरचा वापर करून अन्न शिजवलं जातं. अन्न पदार्थ बनवण्यासाठी उष्णतेची गरज का असते? कारण अन्न पदार्थ शिजण्यासाठी उष्णतेची गरज असते. आपण कोणता पदार्थ न शिजवता खातो?
चित्रातील अन्न शिजवण्याची पारंपरिक आधुनिक साधने कोणती आहेत? इथे इलेक्ट्रिक कुकर आहे, गॅस आहे. अन्न शिजवण्यासाठी विविध साधने वापरली जातात. उदाहरणार्थ चूल झालं, स्टोव्ह झालं, सौर चूल, सौर कुकर, गॅसची शेगडी इत्यादी. आता अन्न पदार्थ शिजवण्यासाठी आपण विविध पदार्थ वापरतो. लोक आपल्या दैनंदिन आहारात आवडीनुसार अन्न पदार्थ बनवतात. आपली जी आवड आहे त्यानुसार आपण अन्न पदार्थ बनवतो. अन्न पदार्थ बनवण्यासाठी विविध वस्तू वापरतात. उदाहरणार्थ गहू झालं, तांदूळ झालं, ज्वारी, डाळ, भाज्या, फळे इत्यादी. अन्न पदार्थ तयार करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. तसे भाजणे, शिजवणे, उकडणे, वाफवणे, तळणे इत्यादी. अन्न शिजवल्याने ते मऊ होते, पचायला सोपे जातात. त्यामुळे अन्न आपण शिजवतो आणि अन्नाला उष्णता देतो. ते अधिक चवदार रुचकर होते. काही पदार्थ आपण कच्चे खातो. त्याच्यामध्ये काय झालं, फळे झाले, काकडी झाले, टोमॅटो झाले, आपण कच्चे खाऊ शकतो. तर म्हणून अन्न शिजवण्यासाठी उष्णतेची गरज असते. आता खालील उतारा वाचून अन्न तयार करण्याच्या पद्धतीतल्या भाकरी भाजतो आपण, इडली वाफवतो, भजी तळतो, भात शिजवतो, मोदक वाफवतो. या विविध अन्न पदार्थ तयार करण्याच्या पद्धती आहेत. आता समजून घेऊ. फळे भाज्या खाण्यापूर्वी आपण स्वच्छ धुवाव्यात. कापलेल्या भाज्या जास्त वेळ पाण्यात भिजवू नयेत, कारण त्यातील पोषक जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. आता आपण ज्या पण भाज्या कापतो आणि नंतर धुवून त्या तसंच पाण्यामध्ये ठेवतो, तर जास्त वेळ ठेवायच्या नाहीत, कारण त्यातली पोषक जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. ते पाणी फेकून देणं, मग ते आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. अन्न जास्त वेळ शिजवल्यास त्यातले पोषक तत्वे पण कमी होतात. उघड्या वेळी अन्नपदार्थ आपण जास्त खाऊ नयेत. अन्नपदार्थ शिजवून लगेच फ्रीज मध्ये ठेवू नयेत. महाराष्ट्रातील विविध भागातील प्रसिद्ध अन्नपदार्थांची चित्रे गोळा करा, माहिती लिहा. आता अन्न साठवण्याच्या पारंपरिक पद्धती आहेत, जसे वाळवणे, मुरवणे, खारवणे, कडुनिंबाचा पाला मिसळून धान्य साठवणे. गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य यांसारख्या धान्यांच्या आपल्याला सतत गरज असते. अशी धान्य आपल्याला वर्षभर टिकून ठेवायला लागतात. उदाहरणार्थ गहू, ज्वारी, कडधान्य इत्यादी. हे जे अन्न पदार्थ आहेत आपल्याला ते वर्षभर टिकून ठेवायला लागतात. आता अन्न साठवण्याच्या काही सामान्य पद्धती: उन्हात वाळवणे, हवेशीर जागी साठवणे, कांदे, बटाटे यामुळे अन्न खराब होण्यापासून वाचते, जास्त दिवस टिकते. अन्न साठवण्याच्या खाण्यासाठी सुरक्षित पद्धती आहेत. आता याच्यामध्ये वाळवणे ही पद्धत आहे. हवेशीर जागी साठवणे, कांदा असा ठेवला आपण फ्रीज मध्ये ठेवतो, लोणचा मुरवतो जास्त काळ टिकण्यासाठी. अन्न योग्य पद्धतीने साठवणे महत्वाचे आहे. अन्नाला किडे बुरशी लागणार नाही याची काळजी घ्यावी. अन्न आहे आपलं ते योग्य पद्धतीने साठवणं खूप गरजेचं आहे, कारण की अन्नाला लगेच किडे बुरशी लागण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला ती काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारे आपला दुसरा भाग संपलेला आहे. आता बाकीचा धडा आहे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.